आपण या ठिकाणी आपला श्रीफळ घेऊन जायचंय. केळघर एनसीसी आपण आपल्या या ठिकाणी श्रीफळ घेऊन जायचंय. आता सामना आपण पाहतोय तो पावशेडी अ वर्सेस कास. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पंचांची कामगिरी पार पाडतात ते अविनाश साळुंके आणि विजय शिंदे. सागर जातोय. सागर सुतार आणि अविनाश साळुंके. पाहूया पावशेडी संघाकडून ओपनर बॅट्समन सलामीची जोडी लवकरात लवकर. बॉलर कोण आहे? बॉलर आहे शरद. सलामीचे फलंदाज कृपया ग्राउंडचा ताबा घ्यायचा. एक सलामीचे फलंदाज. काय पाहिजे त्याला बॉटल ते सुरत दिली तुला. गे लवकर. पाणी नाही तिथं. या ठिकाणी सलामीचे फलंदाज पावशेडी संघाचे विश्वनाथ पवार आणि बाळू पवार. पंचांची कामगिरी पार पाडतात सागर साळुंके अविनाश साळुंके आणि सागर सुतार. पावसाडी संघाचे सलामीचे फलंदाज विश्वनाथ पवार आणि बाळू पवार. पाहूया आपल्या संघाचा किती योगदान देत आहेत ते. प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्साही वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते ते ग्रामस्थांकडून पावसाडी संघाकडून. प्रत्येक क्षण हा युट्यूबच्या माध्यमातून टिपला जातोय तो. विशाल मात्रे ऑपरेटर, मनीष राजपूत कॅमेरा ऑपरेटर यांच्या माध्यमातून स्ट्राईकला विश्वनाथ पवार, नॉन स्ट्राईकला बाळू पवार. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात पावसाडी संघासाठी. मला वाटतं बीपीएल मध्ये अतिशय नावाजलेलं नाव विश्वनाथ पवार, बाळू पवार. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतो का संघाकडून शरद. पाहूया शरद आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. गोलंदाजी मार्कवर शरद. पंचाची कामगिरी पार पाडतात ते अविनाश आणि सागर. अविनाश साळुंके, सागर सुतार. आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी पंचांची कामगिरी पार पाडतायत ते अविनाश आणि सागर. पाहूया स्ट्राईकला विश्वनाथ पवार, नॉन स्ट्राईकला बाळू पवार. आपल्या संघासाठी काय योगदान देत आहे त्याचं पाहायचंय. प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे, पुस्तकांमध्ये आनंद आहे. पाहूया पहिला चेंडू सुंदर सामान्य चेंडूवरती काय होते पाहिजे आणि हात जातो खणखणीत दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत षटकार विश्वनाथ पवारच्या बॅट. फटका आणि पहिला षटकार विश्वनाथ पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून खणखणीत षटकार. बिनबाद 6. पहिला षटक चालू शरदेच्या रूपाने. पुन्हा एकदा लेसरला मारा चेंडूवरती काय होते पाहिजे. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार.
दिलगिरी व्यक्त करतो. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11. आक्रमक खेळी या ठिकाणी पाहायला मिळते विश्वनाथ पवार यांच्या रूपाने. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ पावशीवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2022. आजचा दुसरा दिवस, सेमीफायनलचा दिवस आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्याला उच्च दर्जाचे सामने पाहायला मिळणार आहेत पुढे, कारण अतिशय चांगल्या अतिशय कडक अशा टीम वरती गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू शरद यांचा. पाहूया शरद आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत आणि तेवढेच नावाजलेले बॅट्समन भाऊदादा पवार आता स्ट्राईकला आले. ते भाऊदादा पवार, पाहूया भाऊदादा पवार आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. पाहूया पुढचा चेंडू शरद याचा. शरद टू बाळू पवार मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये, चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक नितीन सुर्वे यांच्या हातामध्ये. पहिलं षटक चालू. बिनबाद ते 11. बिनबाद 11. पहिलं षटक चालू आहे शरद यांच्या रूपाने काच संघाकडून. पुढचा चेंडू शरद यांचा बाळू पवार यांना. पाहूया बाळू पवार आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते आपल्याला पाहायचंय. होम ग्राउंड आहे बाळू पवार यांचं. मांडलेला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहूया. चेंडू जातोय सीमारेखापर्यंत आणि सीमारेखाच्या बाहेर खणखणीत दणदणी षटकार. बाळू पवारांच्या बॅटच्या पट्ट्यात पहिला षटकार. जबर संघाची धावसंख्या बिनबाद 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहूया आणि हा पण चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. खणखणीत दणदणी षटकार. समालोचनामध्ये पहिला चेंडू होतोय हा. मला वाटतं या 5व्या दिवसातील पहिला चेंडू आतमध्ये होतोय. संघाची संख्या 23. बिनबाद 23. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या 23 होते. ती पावसाळी संघाची सुंदर अशी खेळी, सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती पावसाळी संघाकडून विश्वनाथ पवार आणि बाळू पवार यांच्या दरम्यान. एका षटकामध्ये तीन 6 आणि 1 4 ठोकला तो विश्वनाथ पवार आणि बाळू पवार यांच्या दरम्यान. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरे षटक घेऊन येतो तो का संघाकडून रोहित. पाहूया मूर्ती लहान पण कीर्तिमान या गोलंदाजी रोहितची आहे. नितीन सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतो तो रोहित. पाहूया स्ट्राईकला विश्वनाथ पवार. विश्वनाथ पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते. मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय. फुलटा चेंडू होता परंतु काय बॅट वरती घेता आला नाहीये. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या बिनबाद 23. दुसरे षटक चालू. रोहित याच्या रूपाने का संघाकडून. रोहित याचा पुढचा चेंडू विश्वनाथ पवार यांना. पाहूया विश्वनाथ पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. मारलेला चेंडू लेफ्ट साईडला मारलेला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहूया. चेंडू तर हवेमध्ये होता. 1 धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते. दुसरे वगैरे पाहायचंय आपल्याला आणि या ठिकाणी दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते. 2 धावेची भर पडते ती पावशेवडी संघामध्ये. 2 धावेची भर पडते ती विश्वनाथ याच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 25. पुढचा चेंडू रोहित याचा. दुसरा षटक चालू. रोहित याच्या दरम्यान का संघाकडून पाहायचं या षटकामध्ये किती धावा जमा करतात. पहिल्या षटकामध्ये 23 धावा जमा केल्या त्या विश्वनाथ पवार आणि बाळू पवार यांच्या दरम्यान. रोहित याचा पुढचा चेंडू. पाहूया विश्वनाथ पवार यांना. विश्वनाथ पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात. हा चेंडू मला वाटतंय नो बॉल असावा. पंच जे दक्ष पंच नो बॉलचा इशारा आणि हा फ्री हिट असेल. नक्कीच या ठिकाणी फ्री हिट असेल.
हिट म्हटलं की नक्कीच या चेंडूवरती कॅच आउट नसणार आहे. पाहूया विश्वनाथ पवार या चेंडूवरती कितपत धावा जमा करतात. फ्री हिट आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला मारण्याचा चान्स आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू रोहित याचा. रोहितने जर सुंदर गोलंदाजी करायला पाहिजे. मारलेला चेंडू पाहूया. चेंडूवरती लेग साईडला जातो. या चेंडूवरती किती धावा घेतात. एक धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते आणि या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय आणि या ठिकाणी 2 धावा जमा होतात त्या विश्वनाथ याच्या खात्यामध्ये, पावशेरीच्या खात्यामध्ये. संघाची संख्या पोहोचते ती 28. दुसरं षटक चालू आहे त्याच्या दरम्यान का संघाकडून. संघाची धावसंख्या 28. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला विश्वनाथ पवार, नॉन स्ट्राईकला बाळू पवार. सुंदर असं वातावरण, शांतमय असं वातावरण. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, वेसायडला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि या ठिकाणी एक धाव तर घेण्यास कोणी रोखू शकत नाही. एका धावेची भर पडते पावशेडी संघामध्ये आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या बिनबाद 29. रोहित याचा दुसरं षटक चालू आहे का संघाकडून. संघाची धावसंख्या वाढते का धावेने संघाची धावसंख्या पोहोचते. बिनबाद 29. 4 बॉल झाले. पुढचा चेंडू पाहूया बाळू पवार यांना. बाळू पवार कितपत योगदान देतात. मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी रोहित यासकडून. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी. मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान नक्कीच आहे. नितीन सुरेन, बजरंग कीर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू खेळतो. पुढचा चेंडू रोहित याचा. बाळू पवार यांना मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या 29. सुंदर असं षटक टाकलं यांनी. मला वाटतंय 7 धावा फक्त खर्च केल्या त्या या षटकार रोहितने. सुंदर, एवढी सुंदर गोलंदाजी केली. एक 9 बॉल असून सुद्धा या ठिकाणी 7 धावा खर्च केल्या त्या रोहितने. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक. 4 षटकांचा सामना राहील, त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मला तुमचं काय नको, लोन बिन काय नको. घे घे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरे षटक घेऊन येतो का संघाकडून संतोष. स्ट्राईकला विश्वनाथ पवार. पाहूया विश्वनाथ पवार आपल्या करामत दाखवतात का. पावसाळी संघाकडून खेळतात ते विश्वनाथ पवार. भरपूर असं योगदान आहे या पावसाळी क्रिकेट संघाला विश्वनाथ पवार, बाळू पवार यांचं. गेली 20 वर्ष बाळू पवार आपल्या संघासाठी योगदान देतात. 20 ते 22 वर्ष झाली बाळू पवार आपल्या संघासाठी योगदान देत आहेत ते पावसाळी संघाला. पुढचा चेंडू संतोष यांचा. मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी त्रिपाद चित होतोय तो विश्वनाथ पवार. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली संतोष याची. धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 30. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या पोहोचते 30. तिसरं षटक चालू आहे. संतोषाच्या रूपाने कास संघाकडून अतिशय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईकला बाळू पवार, नॉन स्ट्राईकला प्रतीक शिंदे. शांतमय अशा वातावरणामध्ये भैरवनाथ स्टेडियम मध्ये हा चषक चालू आहे ते. लेग साईडला कटवला चेंडू. या चेंडूवरती काय होते. पायचा चेंडू जातोय समाने का पार पार खणखणीत दणदणीत चौकार. बाळू पवारांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला तो खणखणीत चौकार. डीजे मास्टर संधी.
मारलेला चेंडू ऑफसाईडला पाहूया. चेंडूवरती काय होतं, चेंडू हवेमध्ये झेल होते का आपल्याला पाहायचंय. या ठिकाणी झेल होतोय, झेलबाद बालू पवार. दुसरा धक्का, मोठा धक्का या ठिकाणी. जाते ते गणेश पवार. पाहूया गणेश पवार आपल्या संघासाठी नवोदित खेळाडू आहे पवचोडी संघाचा. एक बॅट्समॅन म्हणून अतिशय चांगला बॅट्समॅन म्हणून शांत आणि संयमी बॅट्समॅन ओळखला जातो पवचोडी संघ हो गणेश पवार. पुढचा चेंडू पाहूया संतोष याचा. मारलेला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहायचंय. चेंडू जात हवेमध्ये तर आहे आणि चेंडूवरती आणि चेंडू काय झेल होत नाही. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते आणि दुसरी सुद्धा धाव त्या ठिकाणी आरामात पूर्ण होते. 2 धावेची भर पडते ती पावसाळी संघामध्ये. खरोखर अतिशय सुंदर असा चेंडू आणि तितका सुंदर असा फटका होता गणेश पवार यांचा. 2 धावांनी भर पडते ती पावसाळी संघामध्ये. पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. वाईड बॉलचा इशारा. आयसीसी नियम क्रमांक 25 याची पायमल्ले होते. नियम मोडला जातोय या ठिकाणी. पंचांकडून दंडित केले जात आहे आणि एका धावीची भर पडते ती पावसाळी संघामध्ये. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 37. 2 बाद 37. 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा कुठल्या त्या पावसाळी संघाने. पुन्हा एकदा मारला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहायचं आणि आपण खणखणीत दणदणीत षटकार गणेश पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघालेला. 43. धन्यवाद डीजे मास्तर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या किती 43. सुंदर असा फटका गणेश पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला. या ठिकाणी जो कोणी षटकार मारेल त्याला ओमकार डिगे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथून पुढे जो कोणी षटकार मारेल त्या प्रत्येक षटकाराला ओमकार डिगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा अंतिम षटक घेऊन येतोय तो काय संघाकडून योगेश. पाहूया योगेश आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. आणि प्रतीक शिंदे पण एक मला वाटतं हिटर म्हणून ओळखला जातो प्रतीक शिंदे कडून पण भरपूर अपेक्षा आहेत पावसाळी ग्रामस्थांकडून. योगेशाचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू पाहूया. प्रतीक शिंदे आपल्या बॅटने कितपत धावा जमा करतात पावसाळी संघाला साठी, कितपत योगदान देतात ते पावसाळी संघासाठी. पुढचा चेंडू, पहिला चेंडू योगेशाचा पाहूया. मला 20 ते 25 पावडाचा रन फास्टर गोलंदाज का संघाकडून योगेश. पुढचा चेंडू योगेशाचा मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये, चेंडू निर्धाव जातोय या ठिकाणी. चेंडू काय प्रतीक शिंदे यांना समजत नाही आणि संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 2 बाद 43. सुंदर अशी गोलंदाजी योगेशाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या ठिकाणी चकवा देतोय चेंडू निर्धाव जातोय. प्रतीक पवार यांना, प्रतीक शिंदे यांना काय चेंडू समजत नाही. चेंडू निर्धाव जातोय या ठिकाणी. अतिशय खराब या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते प्रतीक शिंदे यांच्या माध्यमातून. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 2 गड्यांच्या मोबाईल 43 धावा या ठिकाणी कुठल्या त्या पावसाळी संघाने. सुंदर असा मारल्या चेंडूवरती काय होते पाहायचंय आपल्याला आणि हात जातोय खणखणीत दणदणीत षटकार ना बजरंग.
षटकार हा शिंदे यांना पाहूया. योगेशचा पुढचा चेंडू प्रतीक शिंदे यांना. प्रतीक शिंदे, आपण असेच खेळी केला तर नक्कीच आपल्या पैशांचा पाऊस पडेल यात मात्र शंका नाही. योगेशचा पुढचा चेंडू आणि हा वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावेची भर. संघाची धावसंख्या पोहोचते 50. या ठिकाणी पावसाळी संघाची 50 होते. 50 धावसंख्या. योगेशचा पुढचा चेंडू पाहूया. प्रतीक शिंदे आपल्या संघासाठी आणखी किती योगदान देत आहेत ते. योगेश टू प्रतीक. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. या चेंडूवरती काय होते पाहायचंय. चेंडू जातो सीमारेखापर्यंत आणि सीमारेखा बाहेर दणकणीत चौकार. प्रतीक शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या 2 बाद 54. 2 चांगले चेंडू या ठिकाणी टाकण्यात आले होते योगेश याच्याकडून, परंतु थोडस तितक्या ताकदीचा पण फलंदाज या ठिकाणी समोर उभा आहे प्रतीक शिंदे. कारण प्रतीक शिंदे पण एक नामचित नाव आहे प्रतीक शिंदे याचं या क्रिकेटमध्ये. पावसाळी संघाकडून पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. या चेंडूवरती काय पाहायचंय आणि जिथे झेल होता परंतु ते अतिशय चांगला प्रयत्न होतोय आणि झेल सुटतोय, परंतु खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि 2 धावावरती समाधान. आणि या ठिकाणी धावबाद होतोय गणेश पवार. या ठिकाणी धावबाद होते गणेश पवार. 2 धावावरती समाधान मानायला पाहिजे होतं, परंतु एक छोटे धाव घेण्याच्या नादामध्ये गणेश पवार धावबाद होतोय आणि गणेश पवारची जागा घेण्यासाठी जातोय तो संकेत पवार. पाहूया संकेत पवार आपल्या संघासाठी काही चेंडू शिल्लक असताना कितपत धावांचं योगदान देतोय तो. संघाची धावसंख्या 3 बाद 56. संघाची धावसंख्या 3 बाद 56. मला वाटतं एक चेंडू शिल्लक असावा. योगेशचा पुढचा चेंडू पाहायचा. योगेश लेफ्ट हँड बॅट्समन संकेत पवार. पाहूया संकेतमध्ये पण नक्की क्षमता आहे षटकार आणि चौकार ठोकण्याची. पाहूया संघाचा हा लेफ्ट हँड बॅट्समन मला वाटतंय नामचित बॅट्समन हा पण आहे, कारण नवोदित खेळाडू आहे आणि नावारूपाला येतो तो संकेत पवार. योगेशचा पुढचा चेंडू संकेत पवार यांना. पाहूया संकेत पवार आपल्या संघासाठी काय करतोय तो. संघाची धावसंख्या 3 बाद 56. पुढचा चेंडू योगेशाचा. ऑफ साईडला कटवला चेंडू. चेंडू हॉलमध्ये. पाहूया चेंडूवरती काय होतंय आणि या ठिकाणी झेल होता परंतु झेल काय घेता आला नाही आणि या ठिकाणी 2 धावांची भर पडते. संघाची धावसंख्या 58. संघाची धावसंख्या 58. 3 बाद 58. चांगली सुरुवात आणि चांगल्या धावांचा डोंगर उभा केला तो का संघासमोर. 24 चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता आहे ती कास संघाला. 24 चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. पावसाळी संघाला विनंती आपण ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. याच्यानंतरचा होणारा सामना केळकर वर्सेस अंधारी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय. केळकर ब वर्सेस अंधारी दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. याच्यानंतरचा होणारा सामना केळकर ब वर्सेस अंधारी दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पावसाळी संघाने कृपया ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हॅलो पावसाळी संघाने कृपया ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
संघाचे कर्णधार बाळदादा पवार. आता गडबडीत आहे पोरगीचं लग्न आहे ना योगेश लय लग्न आमच्या गावात लय कार्यक्रम बरगायचे 9 तारखेपासून ते पुढे जायला उठणं झालं लगेच. याच्यानंतरचा होणारा सामना केळगर ब वर्सेस अंधारी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. केळगर ब वर्सेस अंधारी दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. पावसाळी संघाला विनंती आपण ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याला अजून बरेच सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत याची आपण दक्षता घ्यायची. 5ला लागेल हॅलो 5 वाजता 5ला लागेल 5 वाजता लागेल. का संघाचे ओपनर बॅट्समॅन नितीन सुर्वे. हॅलो 5 वाजता लागेल. विजय किर्दात. पाहूया 24 चेंडूमध्ये 59 धावांचं लक्ष्य. नक्कीच या ठिकाणी अवघड लक्ष्य आहे. नक्कीच आपल्याला फटकेबाजी करावी लागेल. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आले. अंधारी संघाचे कर्णधार आणि केळगर ब संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मी शिवराज पवार यांना विनंती करतो आपण या ठिकाणी टॉच काढायचा आहे. याच्यानंतरचा होणारा सामना केळगर ब वर्सेस अंधारी. कोण जिंकलं या ठिकाणी टॉच विन अंधारी झालेले. आपण काय घेणार आहात फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. अंधारी संघ या ठिकाणी टॉच विन करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे. आपण आपलं पॅव्हिलियनच्या बाजूला जाऊन बसायचंय आणि लगेचच आपण हा मॅच झाली की लगेच आपण पॅव्हिलियन मध्ये बसून क्षेत्ररक्षण लावायचंय. वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक विश्वनाथ पवार यांच्या दरम्यान. स्ट्राईकला नितीन सुर्वे, नॉन स्ट्राईकला विजय किर्दत. पाहूया 24 चेंडूमध्ये 59 धावांचं लक्ष असताना विश्वनाथ पवार वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक विश्वनाथ पवार यांच्या दरम्यान. पाहूया आपल्या संघासाठी कितपत आणि योगदान काय देतात ते पाहायचं आपल्याला. पहिला चेंडू पुढचा चेंडू नितीन सुर्वे यांना. विश्वनाथ टू नितीन सुर्वे. मला वाटतं दोन्ही फलंदाज आणि नितीन सुर्वे आणि विश्वनाथ पवार हे दोन्ही बॅट्समॅन फलंदाज या ठिकाणी नावाजलेले आहेत. दोन्ही खेळाडू या ठिकाणी 22 मध्ये नावाजलेले खेळाडू आहेत. नितीन सुर्वे आणि विश्वनाथ पवार. मारण्याचा प्रयत्न, सुंदर अशी प्लेसमेंट. पाहूया चेंडूवरती काय होत आहे. या ठिकाणी सुंदर असा क्षेत्ररक्षण होत आहे अविनाश पवार आशिकेश पवार यांच्याकडून. बाळा एक धाव मिळते, एका धावेची भर पडते, एका धावेने श्री गणेश आउट होतो. अंदा कास संघाचा बिनबाद 1. पहिलं षटक चालू विश्वनाथ पवार यांच्या दरम्यान. नॉन स्ट्राईकला विजय किर्दक, नॉन स्ट्राईकला नितीन सुर्वे, स्ट्राईकला विजय किर्दक. षटकारांचा बादशाह विजय किर्दक. मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा त्रिफळाच्छेद. पहिला विकेट, पहिला हात. पहिला हादरा, पहिला झटका, पहिलं लचांड कास संघाला विजय किर्दक यांच्या रूपाने. पहिला या ठिकाणी धक्का मिळतो जो कास संघाला विजय किर्दक यांच्या रूपाने. विजय किर्दक यांची बॅगा घेण्यासाठी कास संघाकडून दोंडीराम किर्दक. पाहूया दोंडीराम किर्दक आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते विश्वनाथ पवार यांची. अतिशय चांगला आणि सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय पावसाळी संघाकडून. पाहूया विश्वनाथ पवार यांचा पुढचा चेंडू. दोंडीराम किर्दक यांना मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये देत नाही. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या 1 बाद 1. पहिलं षटक चालू आहे विश्वनाथ पवार यांच्या रूपाने.
मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. थोडस एसटी रकाचं थोडस गचाळी क्षेत्र होतोय आणि एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या 2. एका धावेने वाढते लेग बायच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते 2. 1 बाद 2. स्ट्राईकला नितीन सुर्वे, नॉन स्ट्राईकला धोंडीराम किर्दक. पाहूया नितीन सुर्वे आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते, कितपत धावा जमा करतायत ते आपल्याला पाहायचंय नक्की. फटकेबाजीची आवश्यकता आहे, चौकार षटकार टाकण्याची आवश्यकता आहे आपल्याला, कारण 24 चेंडू मध्ये 59 धावांचं लक्ष थोडं मोठंच लक्ष आहे. मारण्याचा प्रयत्न, सुंदर प्लेसमेंट, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू प्लेसमेंट केली जाते. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 1 बाद 2. पहिलं षटक चालू विश्वनाथ पवार यांच्या रूपाने. लेग साईडला कडा चेंडू, या चेंडूवरती काय होतं, चेंडू तर हवेमध्ये आणि झेल होते का पाहायचं आपल्याला. आणि या ठिकाणी झेल बाद. राहुल जाधव यांच्याकडून अतिशय सुंदर असा झेल होतोय आणि या ठिकाणी झेल बाद होतोय तो नितीन सुर्वे. दुसरा हादरा, दुसरा धक्का. धक्का या ठिकाणी बसतोय तो का संघाला. का संघ या ठिकाणी बॅकफुटवर जाताना दिसतोय थोडा. पहिल्या षटकाच्या समर्थनानंतर संघाची धावसंख्या 2 बाद 2. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती विश्वनाथ पवार यांच्या दरम्यान. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक आशिकेश पवार यांच्या रूपाने. नितीन सुर्वे यांची जागा घेण्यासाठी येतो तो संतोष. सुंदर अशी गोलंदाजी केली होती मगाशी संतोष यांनी. कुठे खाली आठवला आशिकेश वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक आशिकेश पवार यांच्या दरम्यान. मारलेला चेंडू, या चेंडू हवेमध्ये, चेंडू काय होते आपल्याला पाहायचंय. आणि या ठिकाणी झेलबाद, पुन्हा एकदा झेलबाद. या ठिकाणी तिसरा धक्का. योगेश अतिशय सुंदर असं क्षेत्र सजवलं इथे पावशेडी संघाने. आशिकेश पवार याचा पुढचा चेंडू पाहूया. आणि हा मला वाटतंय वाईड बॉलचा इशारा. या ठिकाणी आयसीसी नियम क्रमांक 25 उल्लंघन होत आहे, दंडित केलं जात आहे. आशिकेश पवारला एका धावेने, एका धावेची भर पडते ती का संघामध्ये. संघाची धावसंख्या 3 बाद 4. 3 बाद 4. पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा पाहूया. मारलेला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहायचंय. चेंडू जातो हवेमध्ये आणि हात जातोय खणखणीत दणदणीत चौकार. षटकार का षटकार. हा ओके ओके. तसा षटकार निघाला. आशिकेश याची थोडीशी महागडं षटक म्हणावं लागेल. आशिकेशचा पुढचा चेंडू संतोष यांना पाहूया. संतोष आणखीन काय कितपत तयारी करतात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू. एसटी रक्षकाचं काम पार पाडत आहे समीर पवार. सुंदर असं एसटी रक्षकाचं काम समीर पवार यांचं. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 10. 3 बाद 10. दुसरं षटक चालू आशिकेश पवार यांच्या रूपाने पावसाळी संघाकडून. ऑफसाईडला मारल्या चेंडू, या चेंडूवरती काय होते ते पाहायचंय. चेंडू येतोय सीमारेखापर्यंत आणि या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय. दिनेश पवार हे फील्ड करतात आणि
तत्पूर्वी 2 धावा घेण्यास कोणी रोखू शकत नाही आणि 2 धावेची भर पडते ती कास संघामध्ये. संघाची धाव संख्या पोहोचते 3 बाद 12. दुसरं षटक या ठिकाणी चालू. दुसरं षटक प्रगतीपटावर आशिकेश पवार यांच्या रूपाने पावसाळी संघाकडून पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव जातोय समीर पवार यांच्या हातामध्ये. संघाची धाव संख्या स्थिर 3 बाद 12. दुसरं षटक चालू आहे आशिकेश पवार यांच्या रूपाने. याच्यानंतरचा होणार सामना केळगर ब वर्सेस अंधारी. भारतीय अंधारी संघाने टॉच विन करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा. पुढे मारलेला चेंडू चेंडू हवेमध्ये. चेंडू झेल होते का आपल्याला पाहायचं आणि हा चेंडू जातोय सीमारेखा पार. कणकणीत दणदणीत चौकार. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरं षटक कोण घेऊन ते आपल्याला पाहायचंय. वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरं षटक प्रतीक शिंदे यांच्या. कर्णधार बाळू पवार यांनी प्रतीक शिंदे यांच्या हातामध्ये बॉल थांबवला. बाळू पवार यांनी पाहूया प्रतीक पवार तो विश्वास सार्थ ठरवतात का त्या प्रतीक शिंदे विश्वास सार्थ ठरवतात आपल्याला पाहायचंय. मला ते 12 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केल्या त्या पावसाळी संघाने. 12 चेंडू मध्ये 16 धावा जमा केल्या त्या कास संघाने. मला ते 12 चेंडू मध्ये प्रतीक शिंदे. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक प्रतीक शिंदे यांच्या रूपाने. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात. पुढचा चेंडू प्रतीक शिंदे यांचा. मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव गेला परंतु या ठिकाणी धावचीत होतोय योगेश. या ठिकाणी धावचीत होतोय योगेश. चौथा धक्का. योगेशाची जागा घेण्यासाठी दस्तर खुद्द बजरंग कीर्तक या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा चेंडू प्रतीक शिंदे यांचा. पाहूया संतोष आपल्या संघासाठी चौका षटकार ठोकण्यामध्ये माहेर असलेले संतोष. सुंदर असा मारला चेंडू. या चेंडूवरती काय होते पाहायचंय आणि या ठिकाणी झेलबाद. पुन्हा एकदा या ठिकाणी झेलबाद होतोय तो संतोष. 5वा धक्का मला वाटतंय संतोषच्या रूपाने या ठिकाणी.
याच्यानंतरचा सामना होईल तो 3 षटकांचा होईल, याची सर्वांनी दक्षता घ्या. लवकर यायचंय, थोडं स्पीडअप ठेवायचंय. सचिन पवार यांचा पुढचा चेंडू बजरंग कीर्तक यांना पाहूया. बजरंग कीर्तक आपल्या संघासाठी कितपत धावांचा डोंगर उभा करतात, कितपत धावा करतात. आपल्याला विजय शिर्के घेऊन आणायचा असेल तर नक्कीच फटकेबाजी करायची गरज आहे आपल्याला. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा मारलेला चेंडू ऑफसाईड कटवला चेंडू. या चेंडूवरती काय होते पाहायचंय आपल्याला. आणि या ठिकाणी फील्ड होतोय चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा धावचित होतोय. 9वा विकेट, 9वा धक्का या ठिकाणी. चेंडू सचिन पवार यांचा मारलेला चेंडू. या चेंडूवरती काय होते पाहायचंय आपल्याला. आणि या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय. सुंदर असा क्षेत्ररक्षण संकेत पवार यांचं. आणि 9 बाद. अंधारे असेल आणि दोन्ही संघांना विनंती आहे हा सामना 3 षटकांचाच राहील, याची नोंद घ्या आपण. त्याच्यानंतरचा होणारा सामना केळगर ब वर्सेस अंधारे होणार आहे आणि हा सामना 2 षटकांचा राहील, याची नोंद घ्या. मी नितीन सुळे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये समालोचन करण्यासाठी यायचंय. नितीन सुळे आपण समालोचन कक्षामध्ये समालोचन करण्यासाठी यायचंय.